नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय 12th स्टँडर्ड फिजिक्स चॅप्टर नंबर 1 दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स। या चॅप्टरमधले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सगळ्यात सेमिस्टर युनिट, सेकंड युनिट, फर्स्ट युनिट, फायनल एक्झाम या सगळ्यामध्ये येऊ शकतात। सो लेट अस सी, आणि कोणते टॉपिक्स तुम्ही स्किप करू शकता जर तुम्ही लास्ट मोमेंटला हा चॅप्टर अभ्यासणार असाल तर। सगळ्यात पहिल्यांदा कॅन यू रिकॉलमधला कुठलाही आहे असं क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारला जात, सो तुम्ही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन्स हवं तर स्किप करू शकता। जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळीच इम्पॉर्टंट आहे। पण तरीसुद्धा जर एक्झाम जवळ आहे, 1-2 दिवसामध्ये पेपर आहे, तर त्या 1-2 दिवसामध्ये काय अभ्यास केला पाहिजे किंवा इन शॉर्टच तुम्हाला एक पासिंग मार्क्स किंवा थोडेफार एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्यासाठी काय गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बाकी तुम्हाला जर आउट ऑफ स्कोर करायचं असेल तर पेपरमध्ये चॅप्टरच्या अधूनमधून बरेचसे क्वेश्चन्स येतात, ते मात्र तुम्हाला करावे लागतील। पण त्यातल्या त्यात एक बऱ्यापैकी 75 to 85% सिलेबस कसा कव्हर करायचा आहे, प्रत्येक चॅप्टरमधला किंवा प्रत्येक चॅप्टरमधले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करायचे आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल। सो लेट अस स्टार्ट। नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन। अगेन याच्यामधलं काहीही तितकंसं इम्पॉर्टंट नाही आहे की जे एक्झाममध्ये विचारलंच जाईल, सो तुम्ही हे स्किप करू शकता। कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, जस्ट एक लक्षात ठेवा की हे ॲक्सेलरेटेड आहे आणि हे पेरियोडिक आहे, बाकी तुम्ही नाही केलं तरी पण चालेल। नेक्स्ट हे जे आहे हे सगळं प्रायर नॉलेज आहे। हे जे फॉर्म्युला आहे तुम्हाला कदाचित माहिती असावेत असं मी अज्यूम करते, कारण 10thमध्ये किंवा 11thमध्ये हा बेस होता, 10th नाही 11thमध्ये हा बेस होता। तर बेसिकली तुम्हाला जर हे माहिती नसेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा, माहिती असेल तर वेल अँड गुड, हे तुम्हाला डिरेक्टली एक्झाममध्ये नाही येत, बट याच्यावरती आधारित न्यूमॅरिकल्स येतात। कोणते कोणते फॉर्म्युले आहेत जे मी आत्ता हायलाईट केलेले आहेत। ओमेगाचा फॉर्म्युला आहे, अल्फा म्हणजेच अँग्युलर ॲक्सेलरेशन, व्ही वेक्टर जो आहे म्हणजे आपलं जे वेलोसिटी आहे ते, ॲक्सेलरेशन आहे लिनियर ॲक्सेलरेशन तर ते, नेक्स्ट आहे व्ही आणि ओमेगामध्ये काय रिलेशन आहे तर ते। सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। सो बेसिकली याच्यामधला तुम्हाला थोडक्यात डिफरन्स करून ठेवायचा आहे युनिफॉर्म सर्क्युलर आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलरचा। जर तुम्ही डिफरन्स केलात तर डिफरन्समध्ये काय आलं पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म काय आहे ते एक्सप्लेन करायचं आहे। दुसऱ्या याच्यामध्ये दोघांचे फॉर्म्युले लिहायचे आहेत। तिसऱ्या याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता की युनिफॉर्म मोशनमध्ये जे काही ॲक्सेलरेशन आहे तर ते रिस्पॉन्सिबल आहे याच्यासाठी, आणि बाकी तुम्ही जर नॉन युनिफॉर्ममध्ये पाहिलं तर या ठिकाणी जे मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन आहे तर ते कॉन्स्टंट नाही आहे। सो बेसिकली तुम्ही अशा काही गोष्टी आहेत ज्या डिफरन्समध्ये घेऊ शकता। फॉर्म्युला झाला, हे झालं, अजून एक तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता 4th पॉईंटमध्ये, ठीक आहे। सो बेसिकली यासाठी तुम्हाला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म पण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोटसाठी आलं 2 मार्कांना तरी पण लिहिता येईल आणि डिफरन्ससाठी आलं तरी पण लिहिता येईल, ठीक आहे। बाकी हे हवं तर तुम्ही स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता, ठीक आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट हे जे एक्झाम्पल आहे तितकंसं इम्पॉर्टंट नाही आहे, बट करून ठेवा, आलं तर 2 मार्कांना येऊ शकतं। नेक्स्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स। अगेन हे पण डिफरन्स बिटवीन सगळ्यात फेमस आहे। याच्यामध्ये पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल काय आहे ते डिफाईन करायचं। दुसऱ्या याच्यामध्ये सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलचा फॉर्म्युला जे आहे तर तो लिहायचा आहे। तिसऱ्या याच्यामध्ये हे रियल आहे आणि एक आयडियल आहे आणि एक रियल आहे किंवा नॉन रियल आहे, जे काही असेल ते तुम्हाला लिहायचं आहे। आणि चौथा पॉईंटमध्ये तुम्ही हे फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे की फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये नाही आहे हे एक ॲड करू शकता सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपिटलसाठी। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डेरिवेशन्स कोणते कोणते येतात हे पण आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे जे डेरिवेशन आहे तर हे 2 मार्कांना विचारलं जातं। जेव्हा कधी तुम्हाला डेरिवेशन येईल, हे जे बाकीचं आहे हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलचा। ओके, सो आता आपण होतो डेरिवेशन्सवरती। जास्तीत जास्त 2 मार्कांना हे डेरिवेशन येऊ शकतं। डेरिवेशन आलं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे। या ठिकाणी एक्झाम म्हणजे पेपरच्या राईट कॉर्नरला, या ठिकाणी आन्सर शीटच्या राईट कॉर्नरला तुम्हाला या ठिकाणी उठतच नाही काही पेन इथे, हां, तर राईट कॉर्नरला या ठिकाणी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि इथे तुम्हाला ती डायग्राम एक्सप्लेन करायची आहे। मग डायग्राममध्ये हे एक व्हेइकल आहे, ते रोडवरती चाललं आहे, मग N फोर्स इज ॲक्टिंग अपवर्ड्स, MG इज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स, FS कुठे ॲक्ट करतो आहे, C सेंटर घेतलेला आहे, R आपण त्या हॉरिझॉन्टल रोडचं रेडियस किंवा डिस्टन्स, ऑब्वियसली या ठिकाणी डिस्टन्स येईल, डिस्टन्स घेतलेला आहे। सो बेसिकली हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे या ठिकाणी लेफ्ट साईडला, आणि राईटला डायग्राम ड्रॉ करायची आहे, ठीक आहे। ते झालं की इथूनच खाली, राईटवरूनच खाली तुम्हाला सुरुवात करायची आहे फोर्सेसला बॅलन्स
बॅलन्स करायला. आणि हे जे आहे जे काय तुम्हाला FS म्हणजे काय आहे, N म्हणजे काय आहे, न्यू म्हणजे काय आहे, ओमेगा काय आहे, हे सगळं तुम्ही इथे सॉल्व करत असताना इथे बाजूला मोठं कर्ली ब्रॅकेट करणार आहात. आणि याच्यामध्ये तुम्ही Nला काय सपोज केलं नॉर्मल फोर्स, तुम्ही अजून FSला काय सपोज केलं स्टॅटिक फ्रिक्शन, तुम्ही न्यू Sला काय सपोज केलं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, हे तुम्हाला या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं असतं. आणि जे काय खाली आन्सर येईल, सपोज की आता हे आन्सर म्हणजे हे तुम्ही डिराईव्ह केलं आहे, तर ह्याला तुम्हाला छानसा बॉक्स करायचा आहे. हे जे काय तुम्हाला Vmax मिळालं याला छान बॉक्स करायचा आहे आणि मग तुमचं डेरिव्हेशन संपणार. एवढं सिस्टमॅटिकली जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळणार आहेत, ऑब्व्हियसली आन्सर करेक्ट आलं तर. ठीक आहे. त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला मध्ये वेलोसिटी पण पाहायला मिळते. तर V म्हणजे काय आहे वेलोसिटी, Vmax म्हणजे काय आहे मॅक्सिमम वेलोसिटी, हे पण तुम्हाला ब्रॅकेटमध्ये थोडक्यात लिहायचं आहे. कारण ऑब्व्हियसली एक्झामिनरला कळलं पाहिजे ना की तुम्ही कुठल्या व्हेरिएबलला काय सपोज केलं आहे. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा डेरिव्हेशन्स अटेम्प्ट करणार आहात तेव्हा तुम्हाला या क्वेश्चन्सची पण काळजी घ्यायची आहे, या सगळ्याची काळजी घ्यायची आहे. बेसिकली मी ना एक लास्ट मोमेंट स्ट्रॅटर्जी फिजिक्ससाठी व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की न्यूमॅरिकल सॉल्व करायचं की डेरिव्हेशन सॉल्व करायचं, नेमके जर आपल्याकडे 2 प्रश्न असतील तर काय सिलेक्ट करायचं, किंवा थेरोटिकल प्रश्न असतील तर यापैकी काय नेमके सिलेक्ट करायचं. सो त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. वेल किंवा वॉल ऑफ डेथ ज्याला आपण म्हणतो, हे सध्या याच्या आधी कधी डेरिव्हेशनला नाही आलं आहे, पण तुम्हाला V मिनिमम काढायला क्वेश्चनमध्ये मात्र येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कसं तुम्हाला V मिनिमम विचारलं आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये काढायला म्हणजे सॉल्व करायला येऊ शकतं न्यूमॅरिकल देऊन 2 मार्कांसाठी, कारण हे 2 मार्कांच्याच वेटेजचं आहे. पण तरीसुद्धा याचं डेरिव्हेशन खूप इझी आहे. एकदा फक्त तुम्ही बघा, फक्त या ठिकाणी फोर्सेसला बॅलन्स करायचा आहे. FS इज इक्वल टू mg लिहायचं आहे, N इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स लिहायचा आहे mv²/r, आणि मग तुम्हाला फक्त बॅलन्स करायचं आहे FS इज इक्वल टू न्यू N मध्ये सगळ्या व्हॅल्यूज टाकून. एवढं केलं की तुम्हाला आन्सर मिळणार आहे. सो याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. हे जे काही डिस्क्रिप्शन आहे, कुठला फोर्स वर ॲक्ट करतोय, कुठला फोर्स खाली ॲक्ट करतोय, हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. अगदी वाक्य आहे असं आलं पाहिजे असं काही अर्थच नाही आहे. तुम्ही वाक्य कसंही घेऊ शकता. F इज ॲक्टिंग अपवर्ड्स, mg इज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स, असं तुम्ही एकदम साध्या इंग्लिशमध्ये पण लिहू शकता, मनाने पण लिहू शकता. फक्त फोर्सची डिरेक्शन वगैरे बरोबर दाखवायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हे तुम्ही जस्ट फॉर तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हे रिमेंबर करू शकता. नेक्स्ट आहे व्हेकल ऑन अ बँक रोड. याचं पण डेरिव्हेशन जे आहे ते 2 मार्कांना येतं. जर लिमिटेड असेल तर जर तुम्हाला सगळंच फाइंड आउट करायचं आहे तर याचं वेटेज 3 ते 4 मार्कांपर्यंत पण जाऊ शकतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय नेमकं फाइंड आउट करायला दिलं जातं, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर बँक रोडसाठी जे मोस्ट सेफ स्पीड आहे ते फक्त फाइंड आउट करा जर आलं तर हे 2 मार्कांना येईल. त्यासोबतच बँकिंग अँगल फाइंड आउट करा आलं तर हे 3 मार्कांना येईल सगळं मिळून. त्यासोबतच जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आलं तर सगळं मिळून 4 मार्कांना हे डेरिव्हेशन येऊ शकतं. सो तुम्हाला किती विचारलेले आहेत, किती काय काय फाइंड आउट करायला विचारले, त्याच्यानुसार ह्याचं वेटेज ठरणार. अगेन जेव्हा तुम्ही हे एक्सप्लेन करणार आहात किंवा डिराईव्ह करणार आहात तेव्हा तुम्हाला हे तुम्ही मनाने लिहू शकता. ऑब्व्हियसली तुम्हाला फोर्सची डिरेक्शन वगैरे बरोबर दाखवायची आहे, पण अगदी तुम्हाला हे असंच लिहिलं पाहिजे तसंच लिहिलं पाहिजे असं काय नाही आहे. तुम्ही अगदी अंक दाखवून mg ॲक्टिंग डाऊनवर्ड्स, N ॲक्टिंग अपवर्ड्स, कुठे अजून कुठे ॲक्ट करत असेल ते फक्त तुम्ही लिहिलं तुमच्या भाषेमध्ये तरी पण चालणार आहे. ठीक आहे. सो हे सगळं असंच पाहिजे असं नाही आहे. आणि जर तुम्हाला डेरिव्हेशनचे मी व्हिडिओज अपलोड करावेत असं हवं असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता, आपण ते एक्सप्लेनसुद्धा करून पाहूया. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिटचं अगेन हे पण तुम्ही तुमच्या मनाने सांगू शकता की एन साइन तुम्ही नॉर्मलचे कंपोनंट्स घेतलेत. एन साइन थिटा हॉरिझॉन्टली ॲक्ट करतोय अलॉंग दी एक्स ॲक्सिस, एन कॉस थिटा वर्टिकली ॲक्ट करतोय अलॉंग वाय ॲक्सिस, एफ कॉस थिटा कुठे आहे, एफ एस साइन थिटा कुठे आहे, हे पण तुम्ही एक्सप्लेन करून सांगू शकता. मग तुम्ही जे काय आपले फोर्सेस आहेत त्याला बॅलन्स करणार आहात व्ही मिनिममसाठी आणि व्ही मॅक्सिममसाठी वेगळ्या पद्धतीने. म्हणजे व्ही मिनिममला तुम्ही असं ड्रॉ करणार आहात तर व्ही मॅक्सिममला तुम्हाला असं ड्रॉ करावं लागणार आहे. सो बेसिकली ते तुम्ही ड्रॉ करून खाली दाखवणार आहात. आणि तुम्हाला हे पूर्ण सॉल्व करता येत असेल पूर्ण हे 2 करून तर तुम्ही सॉल्व करून दाखवलं तरी पण चालेल. इन केस जर तुम्हाला सॉल्व करता येत नाही किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे तर तुम्ही हे डिरेक्टली लिहिलं तरी पण चालेल, कारण प्रत्येक स्टेपला इथे मार्क्स नाही आहेत, हे न्यूमेरिकल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही डिराईव्ह करणार आहात तेव्हा काय पाहिलं जाणार आहे, तुम्ही प्रॉपर इक्वेशन लिहिलेत का, इक्वेशन म्हणजे काय, तुम्ही प्रॉपर फोर्सेसला बॅलन्स केलं आहे का, तुम्ही प्रॉपर डायग्राम ड्रॉ केली आहे का, तुम्ही डायग्रामला प्रॉपरली एक्सप्लेन केलं आहे का, आणि तुमचं फायनल रिझल्ट काय आहे. मध्ये तुम्हाला स्टेप्स लिहायचे तुम्ही आरामात लिहू शकता, पण इन केस तुमच्याकडे वेळ नाही आहे किंवा तुम्हाला स्टेप्स प्रॉपरली जमत नाही आहेत, कधी कधी असं होतं ना की एंड रिझल्ट माहिती आहे, काय करायचं आहे माहिती आहे, पण स्टेपमध्ये थोडीशी गडबड झाली आहे आणि आता मॅच होत नाही आहे. सो बेसिकली अशा वेळेस स्टेप्सला तुमच्या शक्यतो मार्क्स नसणार आहेत. जे मी आता डिक्टेट केलं त्यालाच फक्त मार्क्स दिले जातात. ठीक आहे. सिमिलरली व्ही मॅक्ससाठी पण अशा पद्धतीने फाइंड आउट करायचे आहेत. या कंडिशन्स तुम्ही नाही केल्या तरी पण चालेल, कारण कंडिशन्स लिहायला येत नाहीत, फक्त तुम्हाला हे डिराईव्ह करण्याला महत्त्व असतं.
बाकी तुम्हाला असे फॉर्म्युला नक्कीच येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला एंड रिझल्ट काही पण करून लक्षात ठेवायचं आहे. व्ही मिनिममचा, व्ही मॅक्सिममचा, हे जर न्यूमॅरिकल आलं तर हे न्यूमॅरिकल 2 ते 3 मार्कांना येऊ शकतं. सो बेसिकली मी तुम्हाला पुन्हा एकदा सजेस्ट करेन, मी हे ऑलरेडी 11th पण सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पलच आधी करायचे आहेत. एक्सरसाइजमधले एक्झाम्पल्स भलेही तुम्ही सोडले तरी पण चालतील, पण सॉल्व्ड एक्झाम्पल्स स्किप नाही करायचे आहेत. कारण एक्सरसाइजमधले एक्झाम्पल्स कसे आहेत, थोडेसे हाय लेवलचे आहेत किंवा थोडेसे जास्त वेटेजवाले आहेत, ज्यांना एक्झाममध्ये तेवढ्या वेटेजला नाही विचारलं जात. हां, काही एक्झाम्पल सोपे आहेत जे तुम्ही करू शकता, तुम्ही करा. इनफॅक्ट तुम्ही एक्सरसाइजमधले वेळ असेल तर सगळेच एक्झाम्पल सॉल्व करा. पण वेळ नाही आहे, थोडं अवघड वाटतं आहे, तर अशा केसेसमध्ये जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत तेवढे केले तरी पण मोर दॅन इनफ आहे. कारण न्यूमॅरिकल्स हे सॉल्व्ड एक्झाम्पलच्या आधारेच बनवले जातात. थोडेसे व्हॅल्यू चेंज ऑब्व्हियसली होणार आहे, थोडंसं भाषेमध्ये बदल होणार आहे, म्हणजे लँग्वेज सेंटेन्स फॉर्मिंगमध्ये बदल होऊ शकतो. बट न्यूमॅरिकल ज्या काही म्हणजे जे पण एक पॅटर्न आहे किंवा जो एक अप्रोच आहे तो तुम्हाला सेमच ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे अगेन डेरिवेशन आहे कोनिकल पेंड्युलमचं. तुम्ही जर पाहिलं तर या पूर्ण चॅप्टरमध्ये डेरिवेशन आणि न्यूमॅरिकल हेच जास्त आहे थिअरीपेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर थोडक्यात स्किप नाही करायचं आहे. कारण न्यूमॅरिकलमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली होती की तुम्ही फॉर्म्युला लिहिलात, गिवन लिहिलं तरी पण तुम्हाला मार्क्स मिळतात. सो प्लीज ते सगळं अटेम्प्ट करायचं आहे, काहीच तुम्हाला स्किप नाही करायचं आहे. आता कोनिकल पेंड्युलममध्ये तुम्हाला जर कोनिकल पेंड्युलमचा क्वेश्चन आला तर काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे, डेफिनेशन वगैरे तुम्हाला डेरिवेशनमध्ये लिहिणं एक्सपेक्टेड नाही आहे. मग काय करणं एक्सपेक्टेड आहे, हे डायग्राम ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे. त्यासोबतच तुम्ही डायग्रामला एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही कशाला लेंथ एल घेतलं आहे, ती तुमची स्ट्रिंग आहे का, तुमचं ब्लॉक आहे का किंवा बॉब आहे का, जे काय असेल ते. मग तुम्ही इक्वेशन लिहिणार आहात, त्याला मार्क्स असणार आहेत. मग तुम्ही हे जे काही सॉल्व कराल त्याला अर्धा वगैरे मार्क्स दिला तर एक्झामिनर देतो, नाही तर तुम्हाला फायनल रिझल्टला मार्क्स असतात. आता या ठिकाणी डेरिवेशनमधलं सोल्युशन किंवा हे जे कसं डिराईव्ह झालं हे दाखवणं थोडंफार गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये जास्त काही लिहायला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे डेरिवेशन दाखवावं लागेल. अगदी छोटे छोटे स्टेप्स तुम्ही नाही दाखवलं तरी पण चालतील, बट पुस्तकात जेवढं आहे तेवढं एक्सपेक्टेड आहे दाखवणं. मी याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला एक्सप्लेनेशनचा, तुम्ही तो चेकआउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट हे तुम्ही न्यूमॅरिकल स्किप केले तरी पण चालतील. हे दोन्ही पण थोडेसे मोठे आहेत किंवा थोडेसे हाय लेवलचे आहेत जे एक्झामला नाही विचारले जात. नेक्स्ट आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन. हा क्वेश्चन सेक्शन डीमध्ये विचारलाच जातो, याच्या आधी बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. सेक्शन डी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 4 मार्कांसाठीचं असतं, त्याच्यामुळे कंपल्सरी हा क्वेश्चन तुम्हाला करायचाच आहे. 4 मार्कांसाठी तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं की टेन्शन ॲट ए काय आहे, टेन्शन ॲट बी काय आहे, टेन्शन ॲट डी किंवा सी काय आहे. त्यासोबतच तुम्हाला विचारलं जाईल की या ठिकाणी तुम्हाला मिनिमम स्पीड आणि मॅक्सिमम स्पीड किती आहे किंवा वेलोसिटी किती आहे, अंडररूट RG, अंडररूट 5 RG वगैरे कुठे आहे, ते कसं आलं हे तुम्हाला डिराईव्ह करून पण दाखवायचं असतं. सो बेसिकली या सगळ्यांसाठी 4 मार्कांचा हा प्रश्न येतो आणि खूप इझी क्वेश्चन आहे. मी ऑलरेडी वर्टिकल सर्क्युलर मोशनचं डेरिवेशन कसं आहे काय आहे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. सो प्लीज तो व्हिडिओ चेकआउट करा. एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला हे डेरिवेशन पाठ होईल, परत काहीच करायची गरज पडणार नाही आणि 4च्या 4 मार्क तुम्हाला आरामात घेता येतील. ठीक आहे, कधी 4 मार्कांना येतं, कधी 3 मार्कांना येतं, बट मेजॉरिटी ऑफ द टाइम्स 4 मार्कांना विचारलं गेलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो स्पियर ऑफ डेथ नाही केलं तरी पण चालेल ॲज ऑफ नाव, तुम्ही हे स्किप करू शकता. फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे की मिनिमम स्पीड किती आहे, मॅक्सिमम स्पीड किती आहे, हे जरा थोडंफार लक्षात ठेवा, जेणेकरून क्वेश्चन आलाच तर तुम्हाला याच्या आधारे UCMच्या आधारे VCM वर्टिकल सर्क्युलर मोशनच्या आधारे सॉल्व करता येईल. हे तुम्ही हवं तर स्किप करू शकता. थोडंसं मोठं एक्झाम्पल आहे, जर तुम्हाला येते सॉल्व करता वेल अँड गुड, तुम्ही नक्की करा. पण जर सॉल्व करता येत नाही आहे तुम्ही सध्या स्किप करू शकता, कारण शक्यतो असे एक्झाम्पल्स क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये थोडेफार कमीच येतात आणि आले तर तुम्ही ऑप्शनचा थेरोटिकल क्वेश्चन सॉल्व करू शकता. आय होप की सगळ्यांना पेपर पॅटर्न माहिती आहे. तुम्ही जरी एकही न्यूमॅरिकल नाही केलं तरीही तुम्हाला ऑलमोस्ट त्या प्रत्येक सेक्शनमधले 80 to 90% मार्क्स मिळू शकतात. कारण तुम्हाला कुठलेही 8 सोडवा वगैरे असे प्रश्न असतील तर त्या ठिकाणी 7 त्या थेरोटिकलच असतात आणि उरलेले प्रश्न न्यूमॅरिकलचे असतात. मग तुम्ही सगळे थेरोटिकल अटेम्प्ट करून एखादं न्यूमॅरिकल अटेम्प्ट केलं तरी पण सगळे क्वेश्चन सॉल्व होतात. इवन तुम्ही पूर्ण न्यूमॅरिकल अटेम्प्ट न करता फक्त फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर, किंवा फक्त गिवन तुम्हाला माहिती काय गिवन दिलेलंच असतं पेपरमध्ये, तर तेच आहे असं जरी लिहिलं तरी पण तुम्हाला अर्धा ते 1 मार्क आरामात मिळतो. ठीक आहे. सो बेसिकली पास कसं व्हायचं हे खूप इझी आहे. तर याच्यावरती पण मी स्ट्रॅटेजी अपलोड करणार आहे. जर तुम्ही खूपच लेट व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला तर माहितीच नाही की नेमकं पास होण्यासाठी मी काय करू, तर ते खूप इझी आहे पास होणं. त्यासाठी काही एकदम छोट्या छोट्या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, ज्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील. सो इफ यू वॉन्ट दिस तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, आणि जर तुमच्या कमेंटपर्यंत मी व्हिडिओ अपलोड केला असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पिन कमेंटमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे मोमेंट ऑफ एनर्शिया. मोमेंट ऑफ एनर्शियाचा डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. सो बेसिकली मोमेंट ऑफ एनर्शिया नेमकं काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे, एक्झाममध्ये विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जी
असं कन्व्हर्जन किंवा कायनेटिक एनर्जी आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. सो त्यासाठी तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि इथून साधारणतः हे डेरिवेशन स्टार्ट होतं आहे आणि इथपर्यंत हे संपणार आहे. सो बेसिकली एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि आपलं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे यांचं रिलेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. ते पण मी अपलोड केलेलं आहे. डिस्क वगैरे शक्यतो नाही विचारलं जात, बट इफ यू वॉन्ट तुम्ही करू शकता. रेडियस ऑफ गायरेशन नक्की विचारलं जातं. रेडियस ऑफ गायरेशन एक्सप्लेन करा. रेडियस ऑफ गायरेशनचं युजेस काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय आहे, हा क्वेश्चन 2 मार्कांसाठी येतो. डेफिनेशन 1 मार्काला आणि बाकीचा युजेस वगैरे 1 मार्काला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस. हे तर तुम्हाला काही पण करून करायचंच आहे. इवन मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये म्हणजे 2023ला असलं काहीच आलं नव्हतं, कारण पेपर खूप हटके किंवा खूप वेगळा बनवला होता. बट तरीसुद्धा थोडाफार इझी होता आणि PYQजवरती आधारित मात्र नक्की होता. पण याच्यामध्ये असल्याचे खूप मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो ते थोडेफार कमी होते. पण तुमच्या वेळेस कदाचित हे प्रश्न विचारले जातील, कारण मागच्या वर्षीचा पेपर थोडासा मॉडरेट टू डिफिकल्टच्या रेंजमध्ये होता. बट यावर्षी शक्यतो पेपर थोडासा इझी असावा किंवा असे काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये यावेत अशी अपेक्षा आहे. आणि आले तर तुम्हाला ते नक्की सॉल्व करता येतील. त्यासाठी कोणते क्वेश्चन्स तुम्ही केले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिसचे जे काही थिअरम्स आहेत ते करायचेच आहे. तुम्ही PYQचं बुक जर पाहिलं तर तुम्हाला कमीत कमी मागच्या वर्षांमध्ये 4 ते 5 वेळा हे प्रश्न विचारले गेले आहेत असं पाहायला मिळेल. सो तुम्हाला जेव्हा तुम्ही हे डिराईव्ह करणार आहात थिअरम, तेव्हा डायग्राम मस्ट आहे. डायग्राम सॉल्व करणं गरजेचं आहे आणि याच्यामधल्या सगळ्या स्टेप्स लिहिणं गरजेचं आहे, कारण हे ऑलमोस्ट 3 ते 4 मार्कांना विचारलं जातं. त्याच्यामुळे 3 मार्कांसाठी असो किंवा 4 मार्कांसाठी असो प्रत्येक स्टेप एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. दोन्ही पण थिअरम नाही आहेत, कुठला तरी एक एकावेळी एक्झाममध्ये येतो. ठीक आहे. आता अर्थात मागच्या वर्षी कुठलाच नव्हता आला, त्याच्यामुळे आपण यावर्षी कुठला येईल हे प्रेडिक्ट नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही पण करून ठेवावे लागतील. नेक्स्ट आहे हे तुम्ही न्यूमॅरिकल स्किप करू शकता. अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम हे जे आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायला कसं येतं बघा. लेट मी शो यू. सो बेसिकली हे तुम्हाला एक्सप्रेस फॉर अँग्युलर मोमेंटम इन द टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच काय, अँग्युलर मोमेंटम आणि इनर्शिया यांचं रिलेशन तुम्हाला प्रूफ करायला येतं किंवा डिराईव्ह करायला येतं. सो त्यासाठी हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही जर डायजेस्टमध्ये वगैरे पाहिलं तर अजून शॉर्टमध्ये थोडंफार असेल, तुम्ही ते केलं तरी पण चालेल. फिजिक्समध्ये असं काही नाही आहे की तुम्हाला अगदी पुस्तकातली आहे अशी भाषा लिहायची आहे. तुम्ही तुमच्या मनाने पण अगदी बरोबर आन्सर नक्कीच लिहू शकता. तुम्ही डायजेस्ट फॉलो करा, काय फॉलो करायचं ते फॉलो करा, पण आन्सर किंवा जो फायनल रिझल्ट आहे तो सेम आला पाहिजे. नेक्स्ट आहे टॉर्क आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन. ऑलमोस्ट या चॅप्टरमध्ये सगळे डेरिवेशनच विचारले जातात. सो हे अगेन इम्पॉर्टंट आहे की टॉर्क आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय रिलेशन आहे. सो हे तुम्हाला इथपर्यंत पाहायला मिळेल. ठीक आहे. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे तुम्हाला थोडंसं विचारलं जातं की अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन नेमकं काय आहे. त्यासाठी तुम्हाला इथपर्यंत डेरिवेशन करायचं आहे. आफ्टर दॅट हे जे याचे ॲप्लिकेशन्स आहेत कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे, यातला कुठलाही एक ॲप्लिकेशन करून ठेवा. विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायला पण विचारलं जातं. हे न्यूमेरिकल करून ठेवायचं आहे. थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी फॉर्म्युला पॉवरचा P = टॉर्क ओमेगा वापरलेला आहे, त्याच्यामुळे हे नक्की करून ठेवा. हा फॉर्म्युला या पुस्तकामध्ये फक्त आय थिंक एकदाच वापरला गेला आहे कदाचित, कारण बाकी ठिकाणी नाही वापरला गेला आहे. नेक्स्ट या रोलिंग मोशनमध्ये काय करायचं तेवढं मी तुम्हाला सांगते. आता रोलिंग मोशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायचा आहे, कारण न्यूमेरिकल्समध्ये हा विचारला जातो त्याच्यामुळे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रोलिंग मोशनमध्ये व्ही कसं आलं, म्हणजे व्हीचं डेरिवेशन, ॲक्सेलरेशनचं डेरिवेशन कसं आलं हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही रिमार्क वगैरे विसरला तरी पण चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे रिलेशन आहे 1:k²/r², हे रोटेशनल कायनेटिक्स 1 + k²/r² हे टोटल कायनेटिक्स, हे पूर्ण रिलेशन लक्षात ठेवा, कारण हे MCQजमध्ये तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. बाकी तुम्ही अर्थात या टेबलमधलं काय काय करायचं आहे, कारण सगळं करायची गरज नाही आहे. रिंगसाठी करायचं आहे. थिन रिंग आणि हॉलो सिलेंडर किंवा रिंग दोघांसाठी सेमच आहे. नेक्स्ट आहे हे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, म्हणजे न्यूमेरिकल्समध्ये याच्या आधी काय येऊन गेलं आहे आणि तेवढंच तुम्ही केलं तरी पण सफिशियंट आहे. हे बोर्ड्ससाठी पण तुम्हाला बेनिफिशियल आहे, नीटसाठी पण, JEE पण, MST CET पण. ओके. नेक्स्ट आहे युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर, हे करायचं आहे. युनिफॉर्म डिस्क अगेन हे पण तुम्हाला करायचं आहे. हे करायचं सॉलिड स्पियर, हे स्किप करू शकता. याच्यामधलं हे आणि हे बाकी तुम्ही स्किप करू शकता. सो ज्याला मी मार्किंग करून दिले तेवढं केलं तरी पण चालेल, बाकी तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. ॲज युज्युअल एक्सरसाइजमधले सगळे MCQs तुम्ही करणार आहातच, कारण हे बघा या ठिकाणी तुम्हाला रिलेशन विचारलं आहे. सो यासाठी ते रिलेशन पाठ करणं गरजेचं होतं.
नेक्स्ट आहे बाकी तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर एक्सरसाइजमधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण ऑलरेडी त्यातलं जे काही इम्पॉर्टंट आहे ते सगळं आपण कवर केले. चॅप्टरमध्येच मी तुम्हाला ते इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वगैरे एक्सप्लेन कसं करायचं किंवा हे जे आहे ते विचारलं आहे, जे की ऑलरेडी आपण डेरिव्हेशन्स थ्रू कवर केलेलं आहे. सो बाकी न्यूमॅरिकल्स कोणते करायचे म्हणाल तर अगदी न्यूमॅरिकल्स सॉल्ड एक्झाम्पलमधले सफिशियंट आहेत. हे तुम्ही नाही केलं तरी पण चालतील, पण तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला अगदी आउट ऑफ अ स्कोर करायचा आहे तर मात्र तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. सो इन दिस वे आपण या चॅप्टरमधलं सगळं काही इम्पॉर्टंट पाहिले. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार नक्की मदत करेल. आणि मी ऑलरेडी काही पेपर्स अपलोड केले आहे ज्याच्या आधारे तुम्हाला आयडिया मिळेल की नेमका पेपर कसा येतो. सो ते पण नक्की चेकआउट करा. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मी एक लिंक पिन करून ठेवलेली आहे स्प्रेडशीटची. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही 12च्या सेक्शनमध्ये जर गेलात तर तुम्हाला हे सगळं काही पाहायला मिळेल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.